Hello friends and welcome to the concluding part of this chapter. आज आपण हा जो टू फेबल्स नावाची जी कहाणी होती त्याच्या कन्क्लुडिंग पार्ट वरती पोहोचून गेलो आहोत. चला बघूया ह्याचे राहिलेले जे काही महत्त्वाचे विषय होते ते आपण आज बघूया. टू फेबल्स. तर आज आपण आपल्या या स्टोरी मधला जो आता लँग्वेज स्टडी म्हणजे ग्रामरचा जो पोर्शन आहे तो बघूया. फार महत्त्वाचा पोर्शन आहे, त्याला तुम्ही खूप लक्ष देऊन ऐका आणि समजायचा प्रयत्न करा. बघा, you have learned in standard 6 that verbs, action words have different forms to show the time at which the action happens. म्हणजे काय की तुम्ही कक्षा 6वी मध्ये असं पडून चुकले आहात, असं वाचून चुकले आहात की वर्ब्स असतात, जे क्रिया असतात, ऍक्शन वर्ड्स जिला आपण म्हणतो. ऍक्शन म्हणजे काय, जे काही काम चाललंय असं काही. तर वर्ब्स जे असतात, क्रिया हॅव डिफरंट फॉर्म्स. याचे वेगवेगळे फॉर्म्स असतात, प्रकार असतात. टू शो द टाइम, काय दाखवाय करता, वेळ दाखवाय करता. at which the action happens, ज्या वेळेला ते काम झालं होतं, ज्या वेळेला ते कार्य झालं होतं ते दाखवायकरता वेगवेगळे त्याचे फॉर्म्स असतात. जसं की हे बघा, इट विल कम आउट ऑफ द होल म्हणजे काय, ही मांजर पाहिजे बसली आणि ही वाट पाहते. इट विल कम आउट ऑफ द होल म्हणजे की ते म्हणजे कोण, उंदीर. उंदीर आहे, त्याची गोष्ट चालली आहे. इट विल कम आउट ऑफ द होल की ते भोकातनं बाहेर निघेल. तर निघेल म्हणजे काय, फ्युचर टेन्स. ठीक आहे, भविष्यकाल. इट कम्स आउट ऑफ द होल. कम्स आउट ऑफ द होल म्हणजे काय की ते होलच्या, ते भोकाच्या बाहेर आलं. तर आता हे काय आहे, वर्तमान काल म्हणजे प्रेझेंट टेन्स. इट केम आउट ऑफ द होल अँड लॉस्ट इट्स लाईफ. तर हे काय झालं, हे झालं पास्ट टेन्स की ते बाहेर आलं आणि त्यांनी आपली लॉस्ट इट्स लाईफ म्हणजे काय की त्यांनी आपली जिंदगी गमावली. म्हणजे उंदीर आला आणि त्यांनी खाऊन टाकलं. तर अशा प्रकारचं आपण फ्युचर, प्रेझेंट आणि पास्ट टेन्स बघितले. आता इकडे बघा, ही लिव्ड इन अ होल. ही लिव्ड इन अ होल. आता तुम्हाला मी आधी पण सांगून चुकले आहे, परत तुम्ही लक्ष देऊन ऐका की जिथे ईडी असे फॉर्म्स असतील तर इथे हे जे आहे हे पास्ट टेन्स असतात. ही लिव्ड इन अ होल म्हणजे तो एका भोकात राहत होता. प्रेझेंट, ही लिव्स इन अ होल. लिव्स म्हणजे काय, राहणं. तर तो एका होल म्हणजे तो एका भोकात राहतो. फ्युचर टेन्स, ही विल लिव्ह इन अ होल की तो एका भोकात राहिले. विल शॅल, फ्युचर टेन्स ओळखणं फारच इझी असतं, फार सोपं असतं. जिथे विल शॅल लागलं असेल तिथे ते फ्युचर टेन्स असतं. You also know that the past tense forms usually have D, ED or IED at the end. आता मी तुम्हाला हेच बोलले की पास्ट टेन्स फॉर्म्स मध्ये जास्त तर जे आहे शेवटी जे क्रियापद असतात त्याच्या शेवटी डी, ईडी किंवा आयईडी हे लागलेले असतात. त्याच्याने आपल्याला ओळख्यात येतं. Some present tense forms, third person singular, have S, ES or IES at the end. आणि अशाच प्रकारे जे प्रेझेंट टेन्स म्हणजे वर्तमान काळचे जे फॉर्म्स असतात थर्ड पर्सन सिंग्युलर मध्ये, म्हणजे सिंग्युलर म्हणजे एक वचन मध्ये, त्याच्यामध्ये एस, ES किंवा IES हे शेवटी लागलेलं असतं. प्रेझेंट टेन्स फॉर्म्स युज्ड विथ आय, वी, यू अँड दे डू नॉट हॅव S, ES or IES आफ्टर देम. हे फार लक्ष देऊन ऐका की प्रेझेंट टेन्स म्हणजे जे आपलं वर्तमान काळामध्ये जे फॉर्म्स युज्ड विथ, जे फॉर्म्स आय, वी, यू आणि दे ह्याच्या बरोबर यूज होतात, त्यांच्यामध्ये जे क्रियापद असतात त्याच्यात S, ES किंवा IES नाही लागत. बरं का, जसं की आय प्ले विथ देम, तर आय प्ले विथ देम होईल, आय प्लेज नाही होईल. ठीक आहे ना. देअर इज नो चेंज इन देम, ह्याच्यात कधीही कोणता चेंज नाही होत, बदल नाही होत. देअर फ्युचर इज इंडिकेटेड बाय विल अँड शॅल, आणि फ्युचर कशाने कळतं आपल्याला, विल आणि शॅल. यूज एनी 5 of the following verbs in your own sentences to show the past, present and future tenses. हे आपण आपल्या मागच्या सेशन मध्ये आधीच करून चुकलेलो आहोत. बघा, लास्ट इयर आय रोट पोएम्स म्हणजे मागच्या वर्षी मी पोएम्स लिहिल्या, कविता लिहिल्या. नाव आय राईट शॉर्ट स्टोरीज, आता मी शॉर्ट स्टोरीज लिहिते. म्हणजे हे पास्ट झालं, हे प्रेझेंट झालं. आणि मग बघा, इन फ्युचर आय विल राईट नॉवेल्स, आणि पुढे फ्युचर मध्ये, भविष्यामध्ये मी नॉवेल्स लिहिणे, मी कादंबरी लिहिणे, अशा प्रकारे सांगतात ते. Can you complete the following table? Note that these verbs have irregular past tense forms. आपण रेग्युलर आणि इरेग्युलर वर्ब्सच्या बाबतीत वाचलेलं आहे ना. तर ह्याच्यामध्ये काय आहे की आपल्याला हे भरायचं आहे, आणि ह्याच्यामध्ये काय होईल, वर्ब्स हॅव इरेग्युलर पास्ट टेन्स फॉर्म. जो पास्ट टेन्स आहे म्हणजे जो भूतकाळ आहे त्याच्यात इरेग्युलर वर्ब्स आहेत. बघा, प्रेझेंट मध्ये झालं गो किंवा गोज, फ्युचर मध्ये विल गो, आणि पास्ट मध्ये वेंट. तर गो, वेंट आणि विल गो. असंच पास्ट मध्ये इथे काय येईल, कम, कम्स, प्रेझेंट झालं.
तर इकडे येईल केम, पास्ट मध्ये केम आणि फ्युचर मध्ये विल कम. ईट, ईट्स हे प्रेझेंट झालं, पास्ट मध्ये एट, एटीई एट आणि फ्युचर मध्ये विल ईट. असंच गेव हे पास्टचं झालं, प्रेझेंट मध्ये गिव्ह किंवा गिव्स आणि फ्युचर मध्ये विल गिव्ह. फ्ल्यू, फ्लाय, फ्लाईज आणि विल फ्लाय. कीप ऍडिंग मोर वर्ब्स. अशाच प्रकारे तुम्ही अनेक वर्ब्सचाही ह्याच्यात युज करू शकता. तर ही टेबल अशी आपण पाहूया पुढे. आता बघा ऍक्टिव्हिटी लाईव्ह इंग्लिश, हे फारच मजेदार आहे. आता ह्याच्यात तुम्हाला खूप मजा येणार आहे. रीड दिस मेन्यू कार्ड केअरफुली अँड आन्सर द क्वेश्चन्स गिव्हन बिलो द कार्ड. मेन्यू कार्ड दिला आहे पहा. तुम्ही हॉटेल्समध्ये जात असाल, कधी जेवायला गेले हॉटेलमध्ये, तिथे सर्वात आधी काय दिलं जातं? मेन्यू कार्ड दिला जातो. मेन्यू कार्ड म्हणजे त्याच्यात खाय प्यायच्या काय काय गोष्टी त्यांच्या हॉटेलमध्ये, रेस्टॉरंटमध्ये मिळतात ते सगळं लिहिलेलं असतं. तर आता आपण हिला बघूया. बघा, रेग्युलर थाली. रेग्युलर थालीमध्ये काय आहे? प्लेन राईस, मसाला भात, चपाती, जवार, बाजरा, भाकरी, डाळ, 2 व्हेजिटेबल्स, कढी, कोशिंबीर, पापड, भाजी, फ्रिटर्स आणि दही. हे कितीच आहे? 160 रुपयाची ही रेग्युलर थाळी आहे. मग डिलक्स थाळी, त्याच्यामध्ये आणि काही जास्त सामान आहेत काही काही, आणि ती 230 ची आहे. आपण वाचूयाला. सूप, जिरा राईस, मसाला भात, चपाती, जवार, बाजरा राईस. भूक तर नाही लागली तुम्हाला ऐकून? की भूक लागून आली इतके सारे छान छान गोष्टी ऐकून? भाकरी, 3 व्हेजिटेबल्स म्हणजे 3 भाज्या, डाळ, सोलकढी, भाजी, आलू वडी, कोथिंबीर वडी, सुरळी वडी, कोशिंबीर, पापड, दही एक अँड 1 स्वीट. मला तर बाई खूप तेजच भूक लागली आता इतकं सारं वाचून. तर हे 230 आहे. रेग्युलर थाली म्हणजे जी नेहमीची आहे, आणि डिलक्स म्हणजे त्याच्यात जास्त काही खायचं आहे, तर हे 230. तर अशा प्रकारचं त्याच्यात काय असतं की आपल्याकडे मेन्यू मध्ये काय आहे आणि ते कितीचं आहे हे लिहिलं असतं. म्हणजे तुम्ही जे लोक खायला जातात ते त्या प्रकारे आपला निर्णय घेऊ शकतात की आपल्या बजेटमध्ये काय फिट बसेल आणि आपण काय खाऊ शकतो. मग बघा, स्वीट्स म्हणजे गोड. गोड मध्ये काय? श्रीखंड, आम्रखंड, बासुंदी, गुलाबजामुन, आमरस. सीझनल, कारण की आंबे प्रत्येक सीझन मध्ये नाही आहेत म्हणून ते सीझनल आहे, त्या मौसम मध्ये येईल. पुरणपोळी, उकडीचे मोदक आणि याचीच मराठी झटका. झटका म्हणजे काय? तिखट, जे तिखट असतं. झुणका भाकर, ठेचा, मटकी उसळ, भरली वांगी, बटर, दहीवडी, दही वाटी. तर हे सगळं काय? प्राइस आहे, ठीक आहे ना. आणि उपवास स्पेशल, की कोणाचे उपास असतात तर साबुदाणा वडा, साबुदाणा खिचडी, उपवास कचोरी. तर हे अशा सगळे प्रकारे मेन्यू कार्ड वरती सगळं सामान लिहिलं असतं की खायचं काय काय मिळतं. गेस द मिनिंग ऑफ मेन्यू कार्ड. मेन्यू कार्डचा अर्थ आपल्याला गेस करायचा आहे. तर ज्याच्यामध्ये खाय प्यायचं सामान असतं. व्हॉट इज द पर्पज ऑफ अ मेन्यू कार्ड? पर्पज काय असतं की जे आहे, जे कस्टमर आहे त्यांना खाय प्यायच्या गोष्टी काय त्या रेस्टॉरंटमध्ये मिळतात ते त्यांना कळेल. इज दिस मेन्यू कार्ड इन इंग्लिश और मराठी? डिस्कस. हा मेन्यू कार्ड तुम्हाला काय वाटतो, इंग्लिशमध्ये की मराठीमध्ये? हा मेन्यू कार्ड ऍक्च्युली लिहिला तर इंग्लिशमध्येच आहे, म्हणजे की ह्याची सगळं तुम्ही बघताय इंग्लिशमध्ये, पण ह्याचे जितकेही सामान आहे जे खाय प्यायचं ते सगळं मराठीमध्ये. पदार्थ सगळे मराठीचे आहेत पण लिहिलेलं इंग्लिशमध्ये. स्क्रिप्ट जी आहे ती इंग्लिशची आहे. लिस्ट ऍट लिस्ट 5 इंग्लिश अँड 5 मराठी वर्ड्स फ्रॉम द कार्ड सेपरेटली. आपल्याला या कार्डमध्ये आलेले मराठी आणि इंग्लिश वर्ड्स असे वेगवेगळे पाहायचे आहेत. तर ते आपण बघू शकतो. मग आहे, इमॅजिन दॅट यू हॅव ओपनड अ हॉटेल इन द फॉलोइंग प्लेसेस. आता इमॅजिन करा की तुम्ही या जागी आपलं हॉटेल कोणचं उघडलं आहे. दहीवडी, नागपूर, बेंगलुरू आणि लंडन अशा सगळ्या ठिकाणी. विच लँग्वेजेस अँड स्क्रिप्ट्स विल यू यूज ऑन युअर कार्ड ऍट ईच ऑफ दिस प्लेसेस. आता हे म्हणतात की जर सपोज तुम्ही या जागी आपलं रेस्टॉरंट उघडलं, हॉटेल उघडलं, तर तुम्ही कोणत्या भाषेचं आणि कोणत्या स्क्रिप्टचं, म्हणजे लिहायला काय, जसं की स्क्रिप्ट इथे काय यूज झाली होती? इंग्लिश आहे ना. ते चूज करायला आपल्या कार्डवरती या सगळ्या ठिकाणावरती. दहीवाडी, नागपूर, तर हे काय आहे इथे तुम्ही युज करू शकता? मराठी, इंग्लिश है ना. आणि नागपूरला सुद्धा हिंदी भाषी लोकही असतात तर हिंदी. आता बेंगलुरू मध्ये काय चालतं? कन्नड. तर कन्नड आणि इंग्लिश. आणि लंडन मध्ये फक्त इंग्लिश. यू वॉन्ट टू अपॉइंट स्टाफ इन युअर हॉटेल. तुम्हाला आपल्या हॉटेलमध्ये स्टाफ लोक लागतात ना काम करायला. व्हॉट लँग्वेजेस डू दे नीड टू नो. जर स्टाफ अपॉइंट करायचं तर त्यांना कोणत्या भाषा आल्या पाहिजे? तर त्यांना सपोज या जागी आहे तर मराठी आली पाहिजे, लोकल लँग्वेज जी पण असेल ती. आणि जसं बेंगलुरू आहे तर कन्नड आली पाहिजे. तर लोकल लँग्वेज प्लस इंग्लिश आणि हिंदी या सगळ्या भाषा आल्या पाहिजे. डिझाईन अ मेन्यू कार्ड फॉर युअर हॉटेल ऑफरिंग फूड आयटम्स ऑफ युअर चॉईस. तर हे तुम्ही आपल्या मनाने बनवू शकताय की आपल्या मनाचा एक मेन्यू कार्ड बनवा आणि तुम्हाला जे जे वस्तू आवडते ते असे फूड आयटम्स, असे खाण्याच्या वस्तू लिहा त्याच्यात. इन्व्हेंट फॅन्सी नेम्स फॉर युअर डिशेस. आणि अशाच प्रकारे नवीन नवीन नावं आपल्या डिशेसला द्या.
आता बघा, यूज द मेन्यू कार्ड गिवन ऑन पेज 42. पेज 42 वरती आता आपण जे वाचलं, अशा एक मेन्यू कार्ड आपण पहा, त्याचा यूज करा आणि प्रिपेअर डायलॉग्स फॉर द फॉलोइंग सिच्युएशन. आपल्याला डायलॉग म्हणजे संवाद लिहायचा आहे या सिच्युएशन्स करता. तर इथे 3 सिच्युएशन्स दिले आहे आणि मी जे आहे एक सिच्युएशन करता आपण डायलॉग बनवलेला आहे. हे दोन्ही सिच्युएशन पण बघून घ्या. होटल स्टाफ वेलकम्स द कस्टमर्स अँड टेल्स देम अबाउट द स्पेशालिटीज ऑफ द होटल. होटल स्टाफ जे आहे ते कस्टमर्सचं अभिवादन करतं आणि स्पेशालिटी सांगतं. मग होटल स्टाफ म्हणतं, गुड इव्हनिंग सर, कॅन आय हेल्प यू, की गुड इव्हनिंग म्हणतात आणि की तुम्हाला कशी मी हेल्प करू. वी नीड अ टेबल फॉर 6. जो कस्टमर असतो तो म्हणतो की आम्हाला 6 लोकांकरता टेबल हवाय. तर असंच पुढे आणि वाढवायचं. अशाच प्रकारे ऑस्ट्रेलियन फॅमिली, एक ऑस्ट्रेलियन फॅमिली असते, टॉक्स टू द होटल मॅनेजर. होटल मॅनेजरची गोष्टी करता अबाउट द आयटम्स ऑन द मेन्यू कार्ड, की तुमच्या मेन्यू कार्ड मध्ये काय आयटम आहे त्याच्या बाबतीत. होटल मॅनेजर, अ व्हेरी गुड मॉर्निंग मॅडम, गुड मॉर्निंग करतो. ऑस्ट्रेलियन कस्टमर म्हणतात, गुड मॉर्निंग, कॅन यू टेल अस समथिंग अबाउट द आयटम्स हिअर. म्हणजे त्यांना नाही माहिती की आयटम्स काय, सपोज मराठी आयटम आहेत तर काय आहे, तर तो त्याला सांगेल इट इज अ काइंड ऑफ, आणि अशा प्रकारे हे चाललेले. आणि अशाच प्रकारे असं हे एक महाराष्ट्रीयन फॅमिलीचंही दिलेलं आहे. तर आता आपण पाहूया ह्याला की कसं करायचं, कसे डायलॉग आपण राईट करू शकतो. तर सर्वात आधी आपण जी टेबल बघितली होती, दिस टेबल ऑफ वर्ब्स, पास्ट, प्रेझेंट आणि फ्युचर, मी तुम्हाला वर्बली सांगून चुकले होते. आता हे लिखित मध्ये बघा आणि ह्याला आपल्या वहीत लिहून घ्या, नीट प्रकारे ह्याला लक्षात करा. वेंट पास्ट टेन्स झालं, गो गोज आणि विल गो. असाच केम कम कम्स आणि विल कम. आणि एट ईट ईट्स आणि विल ईट. असंच गिव्ह किंवा गिव्स आणि विल गिव्ह. आणि फ्ल्यू फ्लाय फ्लायज आणि विल फ्लाय. हे सगळे स्पेलिंग्स तुम्हाला पास्ट टेन्सच्या खास करून नीट लक्षात करून घ्यावं लागतील, यांना पाठ करून घ्या आपल्या मनात. मग बघा, गेस द मिनिंग ऑफ मेन्यू कार्ड. मेन्यू कार्डचं मिनिंग विचारलं होतं. मेन्यू कार्ड इज अ लिस्ट ऑफ डिशेस. ह्याच्यात काय असतात, लिस्ट असतात डिशेसच्या, जितके पकवान आहे, व्यंजन आहेत त्यांच्या ह्याच्यात, दॅट कॅन बी सर्व्ड ॲट अ मील, जे जेवणात वाढल्या जाऊ शकतात, त्यांचे सगळ्यांची लिस्ट असते सगळी. व्हॉट इज द पर्पज ऑफ अ मेन्यू कार्ड. मेन्यू कार्डचा पर्पज काय असतो, उद्देश काय असतो हे ठेवायचा. मेन्यू कार्ड हेल्प्स द डायनर्स टू चूज अँड ऑर्डर द फूड आयटम्स. ते काय करतं, जे लोक जेवायला येतात, तिथे खायला येतात काही, ते त्यांची मदत करतं की ते त्याच्यात चूज करू शके, की आपल्याला काय खायचं आहे याचं निवडू शके आणि आपल्या बजेटच्या हिशोबे आपलं ते जेवण करू शकेल. इज दिस मेन्यू कार्ड इन इंग्लिश और मराठी, डिस्कस. तर हा मेन्यू कार्ड जो आपण आता बघितला तो इंग्लिश मध्ये होता की मराठीमध्ये. तर याचं उत्तर काय, द मेन्यू कार्ड इज इन इंग्लिश, इंग्लिश मध्येच आहे तो. इंग्लिश स्क्रिप्ट, बट द नेम्स ऑफ ऑलमोस्ट ऑल फूड आयटम्स आर इन मराठी. पण जितकेही फूड आयटम्स त्याच्यात लिहिलेले होते, जसे झुणका भाकरी, श्रीखंड, आम्रखंड, तर हे सगळे मराठीचे शब्द होते. पण त्याची स्क्रिप्ट जी आहे ती इंग्लिशमध्ये होती. म्हणजे जी लिपी असते, जसं आपलं मराठीची लिपी कोणची आहे, देवनागरी, पण ही इंग्लिशमध्ये आहे. लिस्ट ॲट लिस्ट 5 इंग्लिश अँड 5 मराठी वर्ड्स फ्रॉम द कार्ड सेपरेटली. आता 5-5 शब्द आपल्याला बघायचे होते इंग्लिश आणि मराठीचे मेन्यू कार्ड मधनं. तर बघा, इंग्लिश वर्ड्स कोणते होते, रेग्युलर, व्हेजिटेबल्स, डिलक्स, स्वीट्स, सूप, बटर, है ना, हे सगळे इंग्लिश शब्द होते. याच्या अलावा पण होते, ते तुम्ही बघू शकता. आणि मराठी शब्द तर खूप, पूर्ण मेन्यू कार्ड मध्ये मराठी शब्द होते. मराठी झटका, थाली, मसाला भात, पुरणपोळी, कोशिंबीर, आम्रखंड, दहीवडी, दही वाटी, असं खूप सारे शब्द होते. आता बघा, अ महाराष्ट्रीयन फॅमिली, आपण जे डायलॉग्सची गोष्ट करत होतो. अ महाराष्ट्रीयन फॅमिली डिस्कसेस व्हॉट दे वॉन्ट टू ऑर्डर. एक महाराष्ट्रीयन फॅमिली आली आहे हॉटेलमध्ये आणि ती डिस्कस करते आपसामध्ये की काय ऑर्डर करायचं, काय आपण खायला मागवायचं. द फॅमिली इन्क्लूड्स, म्हणजे की फॅमिलीमध्ये कोण कोण आहे. ग्रँडपा ग्रँडमा म्हणजे आजी आजोबा. ग्रेट ग्रँडमा म्हणजे की आपली पर आजी असते ना, पणजी, तर पणजी पण आहे याच्यात. फादर मदर आई बाबा म्हणजे अंकल आंट म्हणजे काका काकू पण आहे. आणि 4 चिल्ड्रन म्हणजे 4 मुलं. तर हे इतके लोक आले आहेत, महाराष्ट्रीयन फॅमिली आहे. मदर म्हणते, व्हॉट वुड यू लाईक टू हॅव आई. तर आई जी आहे म्हणजे जी समजून घे सून आहे, सून विचारती आपल्या सासूला की तुम्ही काय घ्याले, व्हॉट वुड यू लाईक टू हॅव आई, तुम्ही काय घ्याले. ग्रेट ग्रँडमा म्हणते, म्हणजे जी आजे सासू असते, म्हणजे पणजी, पणजी काय म्हणते, समथिंग सॉफ्ट फॉर मी. आता पणजीला तर दात नसतील ना, तर म्हणून ती म्हणते की माझ्याकरता काहीतरी एकदम सॉफ्ट, म्हणजे मऊ मऊ, मी मऊ खाईन काहीतरी. ग्रँडमा म्हणजे आजी काय म्हणते, अँड नॉट व्हेरी स्पायसी, आणि मला काही तिखट नको. म्हणजे स्पायसी म्हणजे काय असतं, तिखट. व्हॉट अबाउट यू सन, आणि मग ती आपल्या मुलाला विचारते की तू काय घेशील बेटा.
फादर म्हणजे जो तिचा मुलगा असतो आजीचा. बाजरा भाकरी म्हणतो तो, बाजरा भाकरी, मसाला भात अँड अ व्हेजिटेबल आणि एक भाजी. अँड येस दही वाटी इज अ मस्ट. आणि तो म्हणतो की दही वाटी तर हे जरुरीच आहे, म्हणजे दही वाटी त्याला खूप आवडते. अंकल अँड आंट, काका काकू काय म्हणतात? द सेम एज युअर्स ब्रदर, ते म्हणतात की जे तुम्ही घ्याल तेच मी पण घेईन भाऊ. मदर म्हणजे जी आई आहे ती म्हणते आय वुड लाईक टू हॅव रेग्युलर थाली विथ पुरणपोळी. ती म्हणते की मी रेग्युलर जी थाळी असते तीच घेईन आणि पुरणपोळी खाईन. यम्मी. आज तुम्ही हा लेसन बघून तर नक्कीच जे आहे आईला म्हणणार आहे की आम्हालाही काहीतरी स्वादिष्टच बनवून दे, इतकं आज आम्ही जेवणाचं ऐकलंय. मग ग्रँडपा म्हणजे आजोबा काय म्हणतात? ऑर्डर चपातीज विथ बासुंदी, म्हणजे चपाती ऑर्डर कर माझ्याकरता आणि बासुंदी त्याच्याबरोबर. अँड प्लेन राईस विथ कढी, आणि त्याच्याबरोबर प्लेन राईस म्हणजे साधा भात आणि कढी. आणि मुलं काय म्हणतात? चिल्ड्रन म्हणतात वी विल ईट एव्हरीथिंग यू ऑर्डर्ड. ते म्हणतात की आम्ही तर सगळ्यांमधनं खाऊ, जे तुम्ही मागवलंय सगळंच खाऊ. अँड गुलाब जामुन, आणि त्याच्या अलावा गुलाब जामुन जे की स्वीट मध्ये आहे. तर अशा प्रकारचं आपण एक हे पाहिलं, डायलॉग पाहिला की तो तुम्ही पण असं प्रयोग करू शकताय की वेगवेगळे लोक काय म्हणतील. तर आज आपण काय शिकलो? आपण टेन्सेसच्या बाबतीत परत आणि शिकलो छानपैकी की प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर टेन्स मध्ये कसं आपण वेगवेगळं आयडेंटिफाय करू शकतो की कसं आपल्याला वेगळं करायचं आहे. त्याच्या अलावा डायलॉग रायटिंग शिकलोय. आजचा आपला सेशन इथेच फिनिश होतो. नेक्स्ट सेशन मध्ये परत भेटूया. टिल देन बाय, हॅव अ नाईस डे. थँक्यू.